हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या श्रीकृष्ण जयंती आहे आणि श्रीकृष्ण जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी धनिया पंजिरी व माखनचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर आपण धनिया पंजिरी व माखन कसे बनवायचे ते बघून घेऊया. सर्वप्रथम मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकले आहे आणि त्याच्यामध्ये काजू बदाम मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला छान असे थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि काजू बदाम भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात थोडेसे मखाने टाकायचे आहेत. मखाने परतून घ्यायचे आहेत छान खरपूस होईपर्यंत, तेही भाजून घ्यायचे आहेत. मखाने पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण जर असतील तर नक्कीच टाका, छान लागतात. आणि त्याच कढईमध्ये मी परत 1-2 चमचे तूप टाकले आहे आणि त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली आहे. तुमच्याकडे जर धनिया पावडर नसेल, अख्खे धने भाजून घेऊन त्याची पावडर करून टाकली तरी चालेल, त्याचे ते अजून जास्त छान फ्लेवर येईल. आणि ही धनिया पावडर आता मस्त लाल होईपर्यंत, त्यातून छान सुगंध येईपर्यंत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. जोवर छान सुगंध येत नाही तोवर त्याच्यातून मस्त अशी धनिया पावडर खरपूस भाजून घ्यायची आहे. चला तर आपण धनिया पावडर वाटीत काढून घेऊया. आणि आता मी त्याच्यात 1 वाटी पिठी साखर टाकत आहे. तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर साखर बारीक करून तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यात आता आपण, तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर तुम्ही इथे तूपही ॲड करू शकता आणि मिक्स करू शकता. त्याच्यात मी आता ड्रायफ्रूट आणि मखाने टाकले आहेत, मिक्स केलं आहे. तर आपली धनिया पंजिरी रेडी आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे धनिया पंजिरी. चला तर आता आपण माखन बघूया. मी इथे 1 छोटी वाटी तूप घेतलं आहे आणि बर्फ घेतलेला आहे. ते आपल्याला कंटिन्यू तुपावरून फिरवायचं आहे. 2-3 मिनटं फिरवायचं आहे. जोवर त्यातून आपल्याला लोणी निघत नाही तोवर हे फिरवायचं आहे, कंटिन्यू फिरवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं लोणी तयार होत आहे. आणि इथे बघा लोणी तयार झालं आहे. लोणी तयार झाल्याच्या नंतर इथे खडी साखर बारीक करून टाकायची आहे. मी तशीच टाकली आहे. आणि खडी साखर टाकल्याच्या नंतर परत हे थोडंसं मिक्स करायचं. आणि बघू शकता किती सुंदर लोणी तयार झालं आहे हे आपलं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.